महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयकाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। सुमारे 4800 एकर आकारी पट जमिनी मूळ शेतकऱ्यांना मिळणार परत। पायाभूत विकास कामांना आधार क्रमांक देऊन विविध विभागांच्या विकास कामांमध्ये होणारी पुनरावृत्ती टाळण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा। जीवन सुलभतेसह प्रगतीचा मार्ग प्रशस्त होण्याचा विश्वास व्यक्त। शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर केंद्र सरकारचा भर असून पूरक उद्योगातून दोन्ही घटकांना आर्थिक बळ मिळत असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं प्रतिपादन। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला उज्ज्वल निकम यांनी घ्यावा अशी विनंती केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची धनंजय मुंडे यांची मागणी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडमधून हलवून अन्य ठिकाणी चालवावा, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी। प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा। नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक ॲथलीट प्रवीण कुमार यांची निवड। आणि महाराष्ट्राचा गोळाफेकपटू सचिन खिलारी आणि नेमबाज स्वप्नील कुसळे यांच्यासह 32 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारांसाठी निवड।